स्वागत। उगल्याळी टीम देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल उद्याच्या सत्रामध्ये। गौरव झुंजाराव, सुदर्शन आगे, अमर गायकवाड, सोनू पांडे हे स्टार कास्ट उद्याच्या दिवसामध्ये एकाच संघामध्ये पाहायला मिळेल। त्या टीमचं नाव आहे उगल्याळी। सामन्याला सुरुवात होती। स्ट्रायकर एंडवर बॅटर कुणाल राव, नॉन स्ट्रायकर एंडवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतो विशाल तुपे। 4 षटकांची लढत, कुणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल ते आपल्याला पाहायचं। आज तुषार धुमाळचं नेतृत्व कशा प्रकारे राहील ते आपल्याला पाहायचं। योगेशच्या हातामध्ये बॉल, षटक टाकण्यासाठी तयार होईल। धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते। 4 षटकांमध्ये किती बनवले जातील ते आपल्याला पाहायचं। रणनीती 24 बॉल आहेत, त्या 24 बॉलच्या महासंग्रामामध्ये कशा प्रकारचं क्रिकेट खेळलं जाईल ते आपल्याला पाहायचं। दोन्ही दिग्गज संघ एकमेकांच्या समोर उभे ठाकलेत। योगेश गोलंदाजी मार्कवर तयार, पहिलं षटक हाताळण्यासाठी तयार। स्ट्रायकर एंडवर बॅटर आपल्याला पाहतोय कुणाल राव। आलेल्या तमाम लाडके क्रिकेट रसिकांचं शुभ शुभेश्वर चषकाच्या वतीनं सहर्ष स्वागत। एका बाजूला कोरावळ, दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय देवगाव टायगर्स। सामन्याला सुरुवात, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार। योगेशचा पहिल्याच बॉलवर बॅकफुटला गेले, पंच केलं चेंडूला, चेंडू घेतोय कव्हर मध्ये, तिथे क्षेत्ररक्षण थोडस खराब, पाठलाग चांगला होता, चेंडू जाईल सीमा पार। कुणाल राव अप्रतिम चौकार। चौकार पहिल्या बॉलवर, अप्रतिम फटका, लाजवाब टायमिंग। इथे देखील बॅकफुटला गेले, काय स्ट्रोक खेळतोय, अफलातून टायमिंग। कुणाल रावच्या बॅट मधून आलेला हा पॉवरफुल राजशाही चौकार। पांडे यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे खेळाडूसाठी। 2 बॉल मध्ये 2 चौकार आले, अप्रतिम टायमिंग, लाजवाब स्ट्रोक आपण खेळताना या खेळाडूला पाहिला, ज्याच्यामध्ये क्षमता। विस्फोटक फलंदाजांच्या यादीमधलं हे एक नाव अर्थातच कुणाल राव। चांगलं क्रिकेट मैदानामध्ये खेळत असताना सुरुवातीची आवश्यकता होती, ती सुरुवात तर सध्याच्या घडीला देत असताना टीम देवगाव टायगर साडी, ज्या वेळेस देवगाव टायगर टीम सातत्यानं मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळते। आमचे मित्र अनिकेत तुपे 491 सातत्यानं सपोर्ट करत असताना पाहायला मिळतात, त्यांचं सहर्ष स्वागत। इथे टाकलेला बॉल पुन्हा एकदा सूर्य प्रकाशचा फटका जो मात्र पाहायला मिळतोय। क्षेत्ररक्षक येथील बॉलवर एक धावा आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे 2 धावा कंप्लीट। 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या प्रवेश करते ती दुहेरी अंकामध्ये। 10 धावा धावफलकावर टीम देवगाव टायगर्स। चांगलं क्रिकेट सध्याच्या घडीला खेळत असताना बॅटर कुणाल राव आपल्याला पाहायला मिळतोय। 4 षटक 24 बॉल, त्या 24 बॉल मध्ये कशा प्रकारचं क्रिकेट खेळलं जाईल ते आपल्याला पाहायचं। आक्रमकता पाहायला मिळते पहिल्या षटकात। इथे मोठा फटका, स्लॉट मध्ये चेंडू जो मात्र कुणाल रावच्या बॅट मधून पाहायला मिळतोय। एक धाव आली, उंची भरपूर होती, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, साच बाज और एक ताज। 3 धावा इथे कंप्लीट होतील। 3 धावांच्या मदतीने टीम देवगाव टायगर्स जाऊन पोहोचले ती 13 या धावसंख्येवर। 13 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत। 2018, 19, 20, 21 4 वर्ष अधिराज्य स्पर्धेवर गाजवणं एवढं सोपं नसतं, परंतु तो संघ यानंतर इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल। छोटू माळी आणि कंपनी टीम माळीनगर यानंतर देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल। मातब्बर संघांचा सहभाग आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। तब्बल 48 संघांचा सहभाग या रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये। इथे टाकलेला बॉल विशाल तुपेच्या बॅट मधून बॅकफुटला गेले, पॉइंटच्या डोक्यावरून हा फटका खेळला, गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने लगाया बेहतरीन चौका। 4 रन।
गोविंद कामत, दुसऱ्या बाजूला मेन कॅमेरामन ची भूमिका दीपेश म्हात्रे. खूप चांगलं कॅमेरा वर्किंग सर्व कॅमेरावर राहिलं, त्यांचं विशेष आभार. टेन क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. कुणाल म्हात्रे सर, धनराज म्हात्रे यांची असलेली ही ऑफिशियल टीम सध्याच्या घडीला अधिराज्य गाजवते. टेनिस क्रिकेटवर डे प्लस नाईट बरेचशा क्रिकेट स्पर्धा सातत्यानं कव्हर करत असताना टेन क्रिक लाईव्ह टीम गोलंदाज सय्या. इथे टाकलेला बॉल, पहिला चेंडू आणि पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. भावेशला पाहतो आपण गोलंदाजी मार्कवर. एक उभरता सितारा रायझिंग स्टार भावेश. कमी वयामध्ये या खेळाडूने अनेक नाव गमावले असा खेळाडू भावेश सध्याच्या घडीला. तर स्ट्रायकर एनवर कुणाल राव. इथे टाकलेला बॉल, सूर्यप्रकाशचा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येथील बॉलवर, क्षेत्ररक्षण येथे लाजबाब आणि तोपर्यंत 2 धावा. रनिंग बिटवीन द विकेट विशाल तुपेची सातत्यानं चांगली पाहायला मिळते आणि कुणाल राव देखील तितकाच चांगला खेळाडू आहे ज्याची रनिंग बिटवीन द अतिशय विकेट अतिशय चांगली आहे. डबल कव्हर धाव संख्या 20 ऑन द बोर्ड. 20 धावा डबल कव्हर पाहायला मिळतात. षटक क्रमांक 20 धावा डबल कव्हर 20 ऑन द बोर्ड. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या. या षटकाची सुरुवात थोडीशी खराब झाली, वाईट बॉल आला, तर नंतर 2 धावा आल्या. 20 धावा देवगाव टायगर्स या टीमच्या अकाउंटवर. स्ट्रायकर एनवर बॅटर तयार. इथे टाकलेला बॉल, सो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय पंचांचा अवांतरचा इशारा. वाईट बॉल, वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघात धाव संख्या 21. आमचे मित्र आदिनाथ गोरे या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. सुनील भंडारे देखील उपस्थित होत आहेत. ड्रिंक्स ट्रॉली, हे षटक झाल्यानंतर ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जाईल. नरेशजी माडसे पत्रकार यांचं या स्पर्धे वतीनं सहर्ष असं स्वागत. गोलंदाज सय्या. इथे टाकलेला बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जो मात्र पाहायला मिळतोय. एक धाव आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होईल का? नाही, नकार दिला. एक धाव आली. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 22. या धावसंख्येवर टीम देवगाव टायगर्स 22 धावा धावफलकावर. अप्रतिम मेहनत, कष्ट आणि त्यातून साकारलेली ही क्रीडा स्पर्धा. अर्थातच शिवशिबळे शिवर चषक सर्व आयोजक कमिटीचं, नियोजक कमिटीचं जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढे कमी आहेत. मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची ही क्रीडा स्पर्धा. एका बाजूला यानंतर विद्यमान संघ टीम शिवळे आणि त्याला फाईट करेल टीम माळीनगर. बंटी मांगर आपण कुठं असाल तर संपर्क करा. इथे टाकलेला बॉल, रिव्हर्स फटका खेळलाय. चांगलं क्रिकेट, मोठा लेफ्ट फट केले. तिथे सिंगल डबल देखील येणं गरजेचं आहे. 2 धावा येतील विशालच्या बॅट मधून. 2 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल आता 24 या धावसंख्येवर. 24 ऑन द बोर्ड. 24 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये मार्गस्थ असताना 4 षटकांचा हा सामना. 24 बॉलचं युद्ध. या युद्धामध्ये कोण कुणावर आगेकूच करेन, कारण इथे प्रत्येक सामना तुम्हाला डुवर डाय. बॉल मैदानामध्ये पाठवणं गरजेचं राहील. चेंडू ताबडतोब मैदानामध्ये पाठवा. उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला या मुरबाड विभागातील एक दादा संघ म्हणून ज्याची ओळख जय हनुमान बेलपाडा, राहुल सोमने, रोहित हरड, महेश हरड आणि कंपनी आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल, सूर्य एक प्रकारचा जो मात्र पाहायला मिळतोय. एष्टी रक्षण थोडस खराब झालंय. तुषार धुमाळ दाजींच्या माध्यमातून. इथे पहा, चुका आणि चुकांचं रूपांतर एका धावेमध्ये. ज्या वेळेस तुम्ही चुका कराल ना त्या त्यावेळेस दुसरा संघ त्याचा फायदा घ्यायलाच बसलाय. पंचांचा इशारा आला. 22 हे एक धाव. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 25 या धावसंख्येवर. मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची ही क्रीडा स्पर्धा. अनेक दिग्गज संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळतो. गोलंदाज तयार. रिव्हर्स खेळले. फटका तर चांगला, प्रॉपर टायमिंग, डिक्लेरेशन. 2 धावा मिळतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती आता 27 ऑन द बोर्ड. 27 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात.
27 धावा धावफलकावर. चांगलं क्रिकेट. उद्याच्या दिवसामध्ये अनेक मातब्बर संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. उगल्याळी संघ, त्यानंतर आपण विचार केला तर बेलपाडा संघ देखील उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल जो मात्र पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक येथील बॉलवर. एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. त्यानंतर आपण सचिनजी वाघचबडे यांचा कांटे संघ देखील उद्या पाहायला मिळेल. ड्रिंक्स रॉली मैदानाच्या आतमध्ये आणि संधी आमच्या डीजे ऑपरेटर तुषार मडके सरांना. आपण दिवस क्रमांक 3 पाहतोय. दिवस क्रमांक 4 मध्ये पहिला सामना सुनील बांगर यांचा भुवन त्याला फाईट करेल पंकज सासे यांचा कुडवली. दुसरा सामना आहे राहुल सोमने रोहित हरड आणि कंपनी अर्थातच बेलपाडा त्याला फाईट करेल पारतळे टीम. तिसरा सामना आहे वडाचा बाडा आणि त्याला फाईट करेल साई गुडे आणि कंपनी अर्थातच सरळगाव. चौथा सामना गौरव झुंजाराव दादू आणि कंपनी उगल्याळी त्याला फाईट करेल टीम राहुल रसाळ सचिन वाघचौडे यांची खांडपे. तदनंतर सामना आपण पाहणार आहोत आरवी शिवळे त्याला फाईट करेल टीम शास्त्रीनगर अर्थातच देवीदास शंकर आणि कंपनी. आणि शेवटचा सामना वाघेवली त्यांना फाईट करेल उमरोली. उद्याचे हे लॉट्स आपल्याला पाहायला मिळतात. पहिला दिवस गाजवला एसे सोनारपाडा या टीमने, तर दुसरा दिवस कालच्या दिवसामध्ये गाजवला आंबेले बुद्रुक या टीमने. खूप चांगलं प्रदर्शन कालच्या दिवसामध्ये राहिलं. रघुनाथ धुमाळ यांच्या वतीनं पारितोषिक येतं. कोरावळे संघाचा कोणताही गोलंदाज विकेट हॅट्रिक कंप्लीट करत असेल तर त्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. धावफलकावर धावसंख्या 29 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 29 ऑन द बोर्ड. 29 धावा. धनंजयच्या हातामध्ये चेंडू आहे. तुषार धुमाळ हा षटक टाकणार केव्हा ती आपल्याला पाहिजे. मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अनेक दिग्गज खेळाडू आजच्या दिवसामध्ये स्टार कास्ट आपल्याला पाहायला मिळते. उद्याच्या दिवसामध्ये अनेक स्टार कास्ट आपल्याला पाहायला मिळेल. 29 धावा. अप्रतिम आयोजन, अप्रतिम नियोजन. इथे टाकलेला बॉल सुरेख प्रकारचा फटका जो मात्र पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक येथील बॉलवर. एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धावांसाठी धावा धाव आणि मैदानाच्या आतमध्ये रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगली पाहायला मिळते. बॅटर विशाल तुपे आणि बॅटर कुणाल राऊच्या माध्यमातून 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 31. 31 धावा. ज्यांच्या सुवर्णाक्षरामध्ये ही क्रिकेटची स्पर्धा रेकॉर्डली जाते आमचे मित्र सुदर्शन आगे उद्याच्या दिवसामध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील टीम उगल्याळी मध्ये. धावफलकावर धावसंख्या 31. गोलंदाज तयार. 31 ऑन द बोर्ड. रिव्हर्स खेळलेत. फटका चांगला आहे परंतु तुम्ही तो चेंडू सरळ गावपर्यंत खेळला तरी तिथे धावा 2च मिळतील. 2 धावा येतील आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 33. 33 धावा. धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात चांगला स्ट्रोक इथे खेळत असताना विशाल 2 धावा आल्यात. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 33. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतो देवगाव टायगर्स त्यांना फाईट करत असताना कोरावळे. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय धनाजी. धनाजीचा हा बॉल फटका इथे चांगला आहे. क्षेत्ररक्षक येथील बॉलवर तुषार धुमाळ. दाजीचं क्षेत्ररक्षण लाजबाब. 2 धावा येतील आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 35. 35 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. चांगलं क्रिकेट, अतिशय चांगला सामना मैदानामध्ये रंगत असताना आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. धनाजी स्ट्रायकर इनवर विशाल.
इथे टाकलेला बॉल सुरेख प्रकारचा फटका जो मात्र पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक येथील बॉलवर एक धाव आली दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा या बॉलवर येतील 2 धावांच्या पद्धतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल 37 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. चांगलं क्रिकेट विदाउट लॉस कोणत्याही प्रकारची आतापर्यंत विकेट गेलेली नाहीये देवगाव टायगरची बिनबाद नाबाद 37 धावा चांगलं क्रिकेट. गोलंदाज सय्या इथे टाकलेला बॉल बॅटची एज मात्र घेतली थोडस लेझी क्रिकेट तिथे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून एक धाव इथे कंप्लीट झाली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 38 धावा शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. 38 धावा धावफलकावर षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना तिसरं 4 षटकांची लढत 4 षटकांचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतो. धनाजी तय्यार कुणाल राव साठी हा चेंडू एक धाव आपल्याला पाहायला मिळते आणि एका धावेच्या मदतीने षटक क्रमांक तिसऱ्या मैदानामध्ये कंप्लीट 3 षटकांच्या समाप्तीनंतर 13 ची सरासरी 39 धावा टीम देवगाव टायगर्स. अरे गरम झालंय का टिंगले गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार पिंकेश गोलंदाजी मार्कवर तयार. इथे टाकलेला बॉल क्विकर वन बाउन्सर आपल्याला पाहायला मिळतोय लाजबाब चेंडू आणि हा चेंडू आपल्याला डॉट पाहायला मिळतोय. चांगला चेंडू हाताळला पिंकेश आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर पिंकेशचा पहिला चेंडू डॉट आला तो गोलंदाजी मार्कवर तयार आहे. धावफलकावर धावसंख्या 39. इथे टाकलेला बॉल मोठा फटका जो मात्र सजवला आहे चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये जातो. आमचे जेवढे व्हॉलंटियर आहे रिव्हर्स फटका खेळला तिथे झाडे आहे तिथे बॉल गेल्यानंतर तुम्ही नाही गेले तरी चालतील. आयोजक कमिटीच्या वतीने सूचना जी झाडे आहेत तिथे रिव्हर्स फटका जर कोणताही खेळाडूने खेळला तिथे बॉल गेला तर तुम्ही तिथे जाऊ नका. व्हॉलंटियर आमचे स्वयंसेवक सर्वांना विनंती. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 41 धावा धावफलकावर. गोलंदाज तयार होईल गोलंदाजी मार्क धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 41 धावा. पिंकेशचा हा बॉल इथे फटका चांगला आहे टायमिंग प्रॉपर पाहायला मिळतंय आणि चेंडू तुषार धुमाळच्या हातामध्ये दाजीचं क्षेत्ररक्षण चांगला. धावबादची ते संधी आणि फलंदाज विशाल तुपे बाद झाला विकेटचा पता. गोलंदाज तयार गोलंदाजी मार्कवर तयार होतोय पिंकेश. स्ट्रायकर इनवर बॅटर कुणाल राव. इथे टाकलेला बॉल फटका चांगला कुणाल रावच्या बॅट मधून चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावा येतील आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ती आता 45 धावा. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. वैयक्तिक 27 या धावसंख्येवर घेतोय कुणाल 13 चेंडू आणि 27 धावा. गोलंदाज तयार 45 धावा धावफलकावर एक फलंदाज बाद झालाय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. पिंकेचा बॉल इथे फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न टॉपेज जरूर लागलाय तुषार धुमाळ
दाजीचं क्षेत्ररक्षण थोडंसं खराब, तोपर्यंत येतील धावा इथे 3 धावा पडून पूर्ण. साज बाज और ताज, वेल रनिंग बिटवीन द विकेट आणि स्ट्रायकर एंडवर बॅटर अक्षय आपल्याला पाहायला मिळेल. कनी शेवटचा बॉल फेस करण्यासाठी तयार. कनीचं टायमिंग कशा प्रकारे राहील, मोठ्या फटक्यांसाठी हा खेळाडू ओळखला जातो. आता तो सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर आपल्याला पाहायला मिळतो. इथे टाकलेला बॉल स्लोवर 1 आणि पंचांचा वांतरचा इशारा, व्हाईट बॉल सो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच पद्माकरजी शिरोशे या स्पर्धेच्या वतीने उपस्थित आहेत. क्रिकेटचे फार मोठं चाहते व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात. काल मॅच आपल्याला पाहायला मिळाली, चेन्नई आणि मुंबई, खूप मोठा सपोर्ट स्टार त्यांचा पाहायला मिळाला. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. डॉट चेंडू, धावफलकावर धावसंख्या 49 आणि विजयासाठी 50 धावांचं लक्ष्य, 50 टू विन. एकोणपन्नास बनवलं, 50 धावांचं टार्गेट आणि ते कशा प्रकारे चेस केलं जाईल ऐकण्यासाठी जाऊया सुनील शेळके सर यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद निखिल. शिवशिवळेश्वर क्रिकेट स्पोर्ट्स आणि ग्रामस्थ मंडळ शिवळे आयोजित शिवशिवळेश्वर चषक 2022 स्पर्धेचा आजचा हा दिवस तिसरा आणि तिसरी रात्र तिसरी रजनी. यानंतरचा सामना माईनगर वर्सेस यजमान संघ शिवळे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आपण नाणेफेकी कक्षामध्ये रिपोर्टिंग करा आणि यानंतरच्या सामन्याची नाणेफेक तिकडे मात्र केली जाईल. फार भव्य दिव्य अशा पद्धतीचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आणि रजनी स्पर्धा म्हटली की आपल्याला प्रकाश ज्योत फार महत्वाचा असतो आणि कोणतीही मोठी स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये एकच नाव आपल्याला ऐकायला मिळतं ते म्हणजे स्वरगंगा मंडप डेकोरेटर्स मडवी ब्रदर्स टेंबिवली भिवंडी यांच्या माध्यमातून इथे चांगली प्रकाश व्यवस्था केली गेलेली आहे. मुरबाड तालुक्याची पहिली रजनी स्पर्धा आणि तो भरवण्याचा मान इकडे शिवळे संघाकडे जातोय. बाळा मतेसर आणि इतर सर्व सहकारी यांचं मनापासून कौतुक करूया. खर तर माईनगर संघाचे संघ कर्णधार विनंती आहे आणि शिवळे संघाचे संघ कर्णधार आपणासही विनंती आहे नाणेफेकी कक्षामध्ये त्वरित आपण रिपोर्टिंग करा. यानंतर तुमच्या दोन संघांदरम्यान सामना आहे त्या सामन्याची अतिशय महत्वाची नाणेफेक करणं गरजेचं आहे. आजचा दिवस जागतिक वसुंधरा दिन. वनराईचा राजा आंबा तामण आणि मस्त शेकरू हरियाळाचे रूप देखणे निळे जांभळे फुलपाखरू अथांग सागर रम्य किनारे सह्याद्रीचे उंच कडे गवत फुलांच्या रंगांवरती महाराष्ट्राचा जीव जडे जपतो आम्ही जैव वारसा जपतो आम्ही वसुंधरा झाडे लावू झाडे जगवू हाच आमचा मंत्र घरा. खऱ्या अर्थाने वातावरणामध्ये झालेला बदल जर आपण पाहिला
तर तो बदल कधी कधी आपल्या मनाच्या विरोधात जाणारा असतो. अलीकडचे दिवस पाहिले तर रखरखत ऊन असतं, त्याचबरोबर सुदर्शन टेम्परेचर आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने 5-6 वाजता सुद्धा 39, 40, 41 असं टेम्परेचर आपल्याला पाहायला मिळतं. भारत हा देश जर आपण पाहिला तर भारत देशाचं जे हवामान आहे ते कायमस्वरूपी हवामान होतं, परंतु अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं तर ते सुद्धा हंगामी स्वरूपाकडे चाललेले आहे. त्याची नांदी खऱ्या अर्थाने आपल्याला खऱ्या इकडे मिळते, यामध्ये ते मात्र शंका नाही. जाऊया या चालू असणाऱ्या सामन्याकडे. पहिले सत्र संपले. पहिल्या सत्रामध्ये 49 49 धाबा धापलकर 50 धाबांची गरज कोरावळे संघाला आहे. द गेम इज ऑन. षटकार हॅट्रिक 501 रुपया, त्याचबरोबर गोलंदाजाने विकेट हॅट्रिक तरी सुद्धा 501 रुपया. यावेळेचा पहिला चेंडू आहे आणि गली रिजन मध्ये चेंडूला घेऊन काढले पाहिजे. डिक्लेरेशन झोन कडे चेंडू लावेल होते. 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झालाय कंप्लीट आणि 3 धावा इथे मात्र पहिल्या चेंडूवर पूर्ण केल्या गेल्या. लुचिक इथे नाणेफेकी केली जाते. आपण पाहतोय नक्कीच टॉस जिंकला गेलाय. टीम यजमान संघ शिवळे संघाने टॉस जिंकला घेतलाय आणि की टॉस जिंकल्यानंतर नक्कीच यजमान संघाला या मैदानाच्या खानाखुणा माहित आहे. इथे निर्णय कशा प्रकारे घेतला असेल ते जाणून घेऊया. सर, निर्णय काय असेल तुमचा? आम्ही अगोदर फिल्डिंग करणार. तर नक्कीच स्वतःचा होम ग्राउंड आहे, त्यामुळे आपल्याला या मैदानाच्या संपूर्ण खानाखुणा आहेत. प्रथम आपण नक्कीच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला, पारंपरिक निर्णय स्वीकारला. आपल्याला देखील माहित आहे नक्कीच माळीनगर टीम किती मातबर टीम आहे आणि नक्कीच आपण त्यांना नक्की 4 षटकांमध्ये किती धावांपर्यंत आपण रोखू शकाल? आम्ही त्यांना 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. तर नक्कीच धन्यवाद. तर नक्कीच आपल्या सभेत इथे माळीनगर संघाचे संघनायक जोडले गेलेत. नक्कीच सर, आपल्याला इथे प्रथम फलंदाजी करायचा एक धाडसी निर्णय आपल्या पक्षामध्ये येऊन पोहोचलाय. इथे खरंच एक धाडसी निर्णय आहे आणि तुम्हाला नक्कीच अनेक वेळा आपण पेललेले आहेत. तर आपण प्रथम फलंदाजी करत असताना नक्कीच 4 षटकांपर्यंत किती धावा आपल्या धावपलकरती जोडाल? 40+. तर नक्कीच धन्यवाद. इथे दोनही संघनायकांना नक्कीच या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा असतील. नक्कीच माईक आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील आमचे साथी समालोचक नक्कीच सुनीलजी शेळके सर. धन्यवाद. धन्यवाद योगेश. नाणेफेक झाली, नाणेफेक जिंकली शिवेश्वर शिवळे संघाने आणि पारंपरिकरित्या क्षेत्ररक्षणाचा निर्णय तिकडे घेतला. चालू सामन्याकडे आपण जाऊया. पहिलं सत्र संपलं. 49 धाबा धावपलकर 50 धाबांची गरज असताना सुरुवात झाली. या षटकाला आतापर्यंत धावपलकर धाबा जोडल्या गेलेले 5 6. रोशन तयार असतील. यावेळेस बॅकफुट लावून चेंडू कट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झालाय. असफल कोणताही कोऑर्डिनेशन मैदानाच्या आतमध्ये ते आपल्याला चेंडू फैचा संपर्क पाहायला मिळाला नाही. हा चेंडू आलेला आहे निर्धाव. अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना रोशन नावाचा गोलंदाज आपण पाहतो. राईट आर्म मोठी विकेटने पुन्हा एकदा तयार असेल. स्ट्रायकिंग याला फलंदाज मिलिंद. हा फटका मोठा आहे. क्षेत्ररक्षक तैनात असतील. पाहायचंय चेंडू पर्यंत पोहोचतील का. क्षेत्ररक्षकाने सरेंडर केलं होतं असं म्हणायला हरकत नाही. प्रयत्न कुठेतरी थांबवले होते. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. चौकार. यानंतर दुसऱ्या फेरीला झालेली सुरुवात मित्रांनो आपण पाहू शकाल. कळमखांडे वर्सेस आनंदवाडी. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आयोजकांबरोबर आपण संपर्क साधा. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं. पहिल्या षटकामध्ये 10 कदम आपल्याला पाहायला मिळालेला. 10 धाबा या बेसल्या धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत. योगेश नावाचा फलंदाज व्यक्तिगतरित्या 3 धाबा त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. मिलिंदच्या बॅटमधून आतापर्यंत 7 धाबा आलेल्या आहेत. एकूण 50 धाबांची गरज आहे. खऱ्या अर्थाने पहिल्या सत्रामध्ये एकूण 50 धाबा आल्या होत्या. लागले होत्या धावपलकर 50 धाबांची गरज. सांघिक संघाचं अर्धशतक इथे मात्र झळकावावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी. जे टार्गेट सेट केलेले ते टार्गेट तितकं सोपं नाही याची जाणीव खऱ्या अर्थाने कोरावळे संघाला आहे. परंतु त्यांच्याकडे सुद्धा खऱ्या अर्थाने फार चांगली फटकेबाजी करण्याची क्षमता असणारे फलंदाज आहेत. मैदानाच्या आतमध्ये त्या क्षमतेला ते वाव द्यावा लागेल. चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी.
मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. तशी फटकेबाजी आक्रमकतेने इथे होईल का, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये तुम्हा सर्वांसमोर आहे. गोलंदाज क्रमांक 2 साठी तयार होताना आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवर प्रथमेश स्ट्रायकिंग एंडला फलंदाज योगेश. समोर ठेवलं तर यॉर्कर लिंक मैदानाच्या आतमध्ये हाताळण्याचा प्रयत्न आणि लेंथ फार चांगली होती, परंतु लाईन कुठेतरी बिघडली. दिशा ज्या बेस खराब असते त्याच्या बेस दशा खराब व्हायला वेळ लागत नाही. पहिल्या चेंडू ज्या पद्धतीने तुम्ही यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न करत आहात किंवा त्या पद्धतीने तुम्ही विचार करतात एक गोलंदाज म्हणून तुमची पाठ कुठेतरी आपल्याला थोपटावी लागेल. ज्या पद्धतीने ते विचार मैदानाच्या आतमध्ये करतोय हा गोलंदाज प्रथमेश. इथेही मोठा फटका खेळायचा होता. ब्लाइंड स्विंग ऑफ द बॅट. चेंडू फैचा कोणताही कोऑर्डिनेशन संपर्क मिलाप मैदानाच्या आतमध्ये आला नाही. 22च्या रूपाने ही धाव इकडे मात्र कंप्लीट केली गेली. एक धाव या धावपलकर जोडली जाईल. 12 धावा धावपलकर असतील. प्रत्येक निर्धाव चेंडू इथे या सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने अडचणी आहेत. त्या अडचणी वाढतील कोरावळी संघासाठी. मिलिंद आणि योगेश नावाचे सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजून उपलब्ध आहेत. पहिल्या षटकामध्ये आले होत्या 10 धावा. त्यानंतर क्रमांक 2चं षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन प्रथमेश गोलंदाजी करतोय. हा फटका चांगला आहे. पायाचा एक क्षेत्ररक्षक तिकडे तैनात असतील. काही बॅरियर्स आहेत. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचण्याचा दोघांनीही प्रयत्न केला. अंतिमतः एका क्षेत्ररक्षकाने कुठेतरी माघार घेतली आणि दुसऱ्या क्षेत्ररक्षकाला संधी दिली. त्या संधीचं केलंय सोनं. यावेळेस अप्रतिमरित्या झेल टिपलाय कुणाल राव्याने. फलंदाज बाद. मारण्याचा इंटेंट अगोदरपासून आपल्याला खऱ्या अर्थाने इथे मात्र दाखवला होता. मित्रांनो, समुद्रामध्ये अनंत लाटा असतात, परंतु त्यातील काही लाटा या समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचत असतात. आणि क्रिकेटमध्ये क्रिकेट खेळत असताना तुम्ही मोठे फटके मारण्याचा प्रयत्न जरी करत असाल तरी सीमारेषेपर्यंत किती फटके तुमचे पोहोचलेत हे अतिशय महत्वाचं असतं. मैदानाच्या आतमध्ये तो प्रयत्न यशस्वी ठरला. मिळींद्याचा फलंदाजाला बाद भाऊ लागला. अप्रतिम झेल टिपलाय. गोलंदाज प्रथमेश रायटा मोदी विकेटने पुन्हा एकदा तयार असेल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पिंकेश. पंच यावेळेस आपल्याकडे वळतील. डावे एसटीच्या बाहेरून जाणारा हा चेंडू आहे. दोन्ही हात समांतर अवस्थेमध्ये आणत असताना हा चेंडू वाईड घोषित केला जातो. अवांतर एक धावा धावपलकर जोडली जाईल. एकूण धावा 13 असतील. 50 धावा धावपलकर जोडायचे आहेत. रजनी क्रिकेट आहे आणि रजनी क्रिकेटमध्ये मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करणं तितकं सहज शक्य नसतं. पाहायचं तरी क्रिकेट अनिश्चिततेने भरलेलं असतं. मैदानाच्या आतमध्ये काय घडेल. इथे गती कमी केली होती. या चेंडूवरची परफेक्शन लेवल अतिशय चांगली होती. खऱ्या अर्थाने अलीकडचा हंगाम हा लग्न सराई आहे. लग्न सराईमध्ये खऱ्या अर्थाने एखादी मुलगी बघण्यासाठी ज्यावेळेस आपण जात असतो, आपल्या सोबत आपले कुटुंबीय असतात, त्यावेळेस मुलगी दिसायला फार सुंदर असेल म्हणजे वानच चांगली असेल तर तिच्या गुणवैशिष्ट्यांकडे तितकं पाहिलं जात नाही. परंतु एखादी मुलगी दिसायला तितकी जर सुंदर नसेल तर तिच्या गुणवैशिष्ट्यांचा विचार केला जातो. इथे गोलंदाजाकडे चांगली गती असेल तर त्याच्या अचूकतेवर तितका भर आपल्याला दिला गेलेला पाहायला मिळत नाही. परंतु ज्याच्याकडे खऱ्या अर्थाने गती कमी असते त्याला अचूकतेने गोलंदाजी करावी लागते. मैदानाच्या आतमध्ये चांगली गती मेंटेन केली जाते आणि चांगली गोलंदाजी करतायत हे गोलंदाज प्रथमेश. धावफलक स्थिर आहे. 14 धावा धावफलकावर आहेत. या स्पर्धेला फार चांगलं सहकार्य लाभलेलं आहे. अनेक मित्र परिवाराचं बाळामते यांना आडव्या बॅटने कडून काढल्या. क्रॉस बॅटेड शॉट मैदानाच्या आतमध्ये काऊ कॉर्नर रिजन मधून क्षेत्ररक्षक विशाल तुपे चेंडूवर सरसावलेत. चेंडू अडवला. यावेळेस केले फेकी आणि या फलंदाज दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये धावबादच्या रूपाने बाद. भरभरून शुभेच्छा येत आहेत. शिवशिवेश्वर शिवळे चषक 2022 रजनी क्रिकेटचा थरार आपण अनुभवतो आहोत. या स्पर्धेसाठी त्याचबरोबर विशेष करून देवगाव टायगर संघासाठी शुभेच्छा आलेले आहेत. कोलठणगावचे यशस्वी उद्योजक आमचे मित्र महेश ठाकरे यांच्या माध्यमातून तुमचं या स्पर्धेत सस्नेह स्वागत असेल. फलंदाज बाद झाला. आपण संगीत ऐकलं कच्चा बदाम. खऱ्या अर्थाने हा जो क्षेत्ररक्षक होता तो क्षेत्ररक्षक आता परिपक्वतेकडे चाललाय असं म्हणायला हरकत नाही. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं होतं आणि त्याचबरोबर फेकी केली होती
फलंदाजाला बाद व्हावं लागलं होतं. आतापर्यंत 2 फलंदाज बाद झालेत. पिंकेश आणि त्याच्या साथीने जगदीश नावाचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता उपस्थित असलेले आपण पाहू शकाल. धावपलकावर एकूण धावा जोडल्या गेलेले 15. 50चं टार्गेट आहे, म्हणजे अजून 35 धावांची इथे मात्र गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. आजच्या दिवसातील मला असं वाटतं पहिल्या फेरीतील तिसरा सामना आपण एन्जॉय करत आहात. गोलंदाज तयार. यावेळेस फटका बसलाय पाहिजे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील का? पोहोचले सुद्धा आणि अप्रतिमरित्या झेल सुद्धा टिपलाय. लागोपाठचा दुसरा हादरा लागतोय तो कोरावळे संघाला. धन्यवाद. नाईट क्रिकेटमध्ये अशा पद्धतीचं झेल घेणं निश्चितच तितकं सोपं नसतं, परंतु अंतिम क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवली, अप्रतिमरित्या झेल टिपला आणि फलंदाजाला इथे मात्र बाद केले असं म्हणायला हरकत नाही. सांघिक सुयश लाभते इथे प्रथमेश नावाच्या गोलंदाजाला. 2 षटकांचा काही मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो ते संपला. 15 धाबा धावपल करूयात. आतापर्यंत आपण पाहिलं तर 7.50 ची सरासरी मैदानाच्या आतमध्ये गाठली आहे. दुसऱ्या सत्रामध्ये 50 धाबांना प्रत्युत्तर देत असताना कोरावळे संघाने आता जगदीश आणि तुषार नावाचे 2 फलंदाज आहेत. अतिशय महत्वाची बिरीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. यानंतर 35 धाबा कराव्या लागतील. 12 चेंडू आणि 35 धाबा. इट इज नॉट अन इझी टास्क. मैदानाच्या आतमध्ये तितकं सहज शक्य नाही. नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड असं जरी म्हटलं असेल तरी प्राप्त परिस्थिती काय आहे आणि त्या परिस्थितीचं जर आपण लेखाजोखा घेतला तर हे जे रनिंग चेस आहे, रन चेस आहे, कुठेतरी आता कठीण होत चाललंय कोरावळे संघासाठी. सन्मान्य भावेशजी मलपेकर, ग्रामपंचायत सदस्य शिवळे, आपणास विनंती आहे. ब्राह्मणगाव, आपणास विनंती, आपण क्रीडा नगरीमध्ये उपस्थित आहात. मुख्य व्यासपीठावर आपण स्थानापन्न व्हायचं आहे. इन बिटवीन लेग बायच्या रूपाने एकदा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली गेली. आता हे षटक अतिशय महत्वाचं आहे. या षटकामध्ये 35 धावांमधून मला असं वाटतं 18 ते 20 धावा सुदर्शन येणं फार गरजेचं आहे. म्हणजे शेवटच्या षटकामध्ये 15 ते 16 धावा तुम्ही खऱ्या अर्थाने चेस करू शकता. त्याचे कोरावळे संघ या अगोदर बऱ्याचदा खेळताना आपण पाहिलं, त्यांच्याकडे बिग हिटिंग कॅपॅसिटी आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये ती ऍप्लिकेशन लेवल आपल्याला इथे पाहायला मिळत नाही. क्लीन बोल्ट, एष्ट्या उद्ध्वस्त, फलंदाज बाद. आतमध्ये इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला अप्रतिमरित्या हा चेंडू भेदक गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय अक्षय नावाचा गोलंदाज. बरोबर त्यांच्या समवेत सन्मान्य उद्योजक योगेशजी गव्हाणकर साहेब उपस्थित आहेत. ग्रामपंचायत सदस्य यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती. महेशजी आपणास आहे. महेश पांगर यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान केला जातोय. मायाची प्रेमाची उबदार शाल, त्याचबरोबर रंगीबिरंगी फुलांनी भरलेला पुष्पगुच्छ ऑफर केला जातोय. आणि भारतीय संस्कृती अतिथींना देव मानणारी संस्कृती, अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे शुभ सन्मान झाला. स्विच अटेम्प्ट केलाय. यावेळेस चेंडूफेचा तितका चांगला संपर्क आला नव्हता. आता ही कमिटमेंट लेवल बघा.
क्षेत्ररक्षण करत असताना या क्षेत्ररक्षकाला दाद द्यावी लागेल, ज्या पद्धतीने स्वतःला झोकून दिलं होतं आणि पिक्चर क्लिअर असताना अशा पद्धतीने तुम्ही तरी सुद्धा एफर्ट देता, त्यावेळेस तुमच्या एफर्टची खऱ्या अर्थाने कदर करावी लागते. क्रिकेट हा तुम्ही किती गांभीर्याने खेळता याचं खऱ्या अर्थाने इथे मात्र हे सुतोवाच आपल्याला पाहायला मिळालं. प्रयत्न झाला, अप्रतिम प्रयत्न झाला आणि यशस्वी झाला नाही. खऱ्या अर्थाने प्रयत्नांना जर गुण द्यायचे असतील तर 10 पैकी 10 गुण दिले जातील. झेल सुटला, 1 धाव्या धावपलकर जोडली गेली. धावपलक एकूण गेले 17 पर्यंत. गोलंदाज तयार. समोरच्या दिशेने खेळून काढलाय, उंच चेंडू ट्रॅव्हल करतोय, 2 क्षेत्ररक्षकांच्या पुढ्यात जाऊन पडतोय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण बघा. फिल्डिंग इज अन इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट ऑफ क्रिकेट आणि त्या ऍस्पेक्टला इम्पॉर्टन्स देत असताना मैदानाच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं जात आहे. आनंदवाडी वर्सेस कळमखांडे दोन्ही संघाच्या संघनायकाने विनंती, आपण रिपोर्टिंग करा. या अगोदर तुम्हाला खऱ्या अर्थाने आम्ही तसा पुकार दिला होता. आमचे मित्र दत्ता इसामे आपलंही आगमन झालं. स्वागत आहे. या बेस स्टंपिंगच्या रूपाने फलंदाजाला बाद केलाय. कलेक्टिव्ह एफर्टनी खऱ्या अर्थाने या गेम मध्ये कुठेतरी डॉमिनन्स क्रिएट करतायत देवगाव संघ. मुरबाड तालुक्याच्या क्रिकेटचा विचार केला तर खऱ्या अर्थाने आतापर्यंत अग्र मानांकित संघ आहे. अलीकडच्या हंगामामध्ये फार चांगलं प्रदर्शन त्यांचं राहिलंय आणि क्रिकेट कलेक्टिव्ह एफर्टचा गेम आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ टीम वर्क आणि ते टीम वर्क खऱ्या अर्थाने बऱ्याचदा आपल्याला देवगाव संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतं. अलीकडच्या हंगामामध्ये कुणाल राव सारखा एक फार चांगला फलंदाज त्यांनी खऱ्या अर्थाने त्यांच्या संघामध्ये प्रवेशबद्ध केला आणि त्यानंतर जिथनं त्याला संधी मिळाली त्या संधीचं सोनं त्यांनी या पूर्ण हंगामामध्ये केलंय. काय फटकेबाजी त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपण या अगोदरच्या डावामध्ये पाहिली होती. क्षेत्ररक्षण सुद्धा तितकंच चांगलं आहे देवगाव संघाचं. गोलंदाजांचा विचार केला तर गोलंदाजी सुद्धा अचूक टप्प्यावर केली जाते. खऱ्या अर्थाने गेम प्लॅनिंग चांगलं आहे, गेम अनालिसिस चांगले. तुमच्याकडे अशा पद्धतीचं क्रिकेट खेळत असताना अनालिसिस असणं फार गरजेचं आहे. अकॉर्डिंग टू दी सिच्युएशन तुम्हाला खेळता आलं पाहिजे. तुमचे प्लॅन तुम्हाला खऱ्या अर्थाने तिथे एक्झिक्यूट करता आले पाहिजेत आणि ते करत असताना खऱ्या अर्थाने आपण देवगाव संघाला आतापर्यंत पाहिले. समोरचा संघ तितक्याच ताकदीचा संघ जरी असेल तरी खऱ्या अर्थाने आता कुठेतरी पिछेहाट होतीये. पंचांना विनंती आहे, अधिकचा वेळ खर्च करण्याची मुभा देऊ नका दोन्ही संघांना. या सामन्यासाठी खऱ्या अर्थाने खूप वेळ खर्च झालेला आहे. आतापर्यंत आयोजकांनी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली. झेलबादच्या खऱ्या अर्थाने धावपाच्या रूपाने फलंदाज बाद असेल, वाईट हा चेंडू घोषित केला गेला आणि फलंदाज धावबादच्या रूपाने बाद. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये इक्वेशन वर जर आता नजर टाकली तर सुदर्शन माझ्यापर्यंत माहिती पोहोचवतील. धन्यवाद. 6 चेंडू 31 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. स्वप्नील पोटेच्या माध्यमातून यॉर्कर हाताळलाय. पेस पूर्णपणे कट ऑफ केला होता आणि चांगल्या पद्धतीने वेल डिरेक्टेड यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव फक्त आणि फक्त आली. या सामन्यातील इंटरेस्ट लेवल सुरस कुठेतरी कमी झालेले आपल्याला खऱ्या अर्थाने पाहायला मिळालेले. चांगलं क्रिकेट इथे दाखवलंय, क्वालिटी क्रिकेट दाखवलंय. आपल्या नावाला साजेसा खऱ्या अर्थाने खेळ इथे मात्र दाखवलाय देवगाव टायगर्स संघाने. लढत चांगली दिली कोरावळे संघाने, तरी सुद्धा त्यांचे प्रेक्षक नाराज असतील ज्या पद्धतीने हा सामना इथे मात्र कोरावळे संघ खेळतोय. हाही चेंडू निर्धाव आलेला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. चांगलं वर्चस्व निर्माण केलेलं आहे. गोलंदाजांनी फार चांगली गोलंदाजी केली पहिल्या सत्रामध्ये. फार चांगली फलंदाजी देवगाव संघाची आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्याच षटकामध्ये 10 धावा खर्च झाल्या होत्या. त्यानंतर दोन्ही गोलंदाजांनी मिळून 10 धावा खर्च केल्या नव्हत्या. आगळ्या वेगळ्या पद्धतीने फटका सजवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने झालाय. चेंडूपाईचा संपर्क आला नाही. कळमखांडे संघाच्या संघनायकाला विनंती आहे, तुमच्यासाठी हा लास्ट ऑफिशियल कॉल असेल. आयोजकांनी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली. तुम्हाला आयोजकांबरोबर संपर्क साधणं क्रमप्राप्त आहे. गोलंदाज तयार.
स्टेप आउट झाले होते, फुलटॉस कन्वर्ट करण्याचा प्रयत्न झाला होता, चेंडूपैचा आला नाही संपर्क आणि इझी बॉक बिहाइंड दी स्टंप. इथे मात्र क्षेत्ररक्षकाने इथे यष्टीरक्षकाने चांगल्या पद्धतीने कामगिरी केली आणि फलंदाज बाद झाला. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ करा. थँक्यू सो मच सुनीलजी शेळके सर. हॅलो. टीम आनंदवाडी आणि टीम कदमखांडे या दोन संघाच्या दरम्यानची आपण नाणेफेक करतोय आणि नाणेफेकीचा कौल या ठिकाणी कंप्लीट झालाय. नाणेफेकीचा कौल जिंकलाय टीम आनंदवाडी संघानं. संघाचे कॅप्टन पहिल्यांदा आपला निर्णय सर काढवायचा आहे. बॅटिंग आज मात्र धाडसी निर्णय घेतलाय. तुम्ही पाहिला असेल, जो जो संघाचा संघनायक नाणेफेकीचा कौल जिंकतो फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतोय. काय कारण आहे फलंदाजी करण्याचा? एक चांगलं करायचं असतं स्टेजवर दाखवण्यासाठी. बघूया आता सागर संच्या बरोबर आम्ही प्रत्येक वेळेस फिल्डिंग घेऊनच हारलेले, आज जरा वेगळं केलं. निश्चितच थोडासा बदल होणं गोष्ट गरजेची आहे. सागर सर, पहिला सामना आम्ही पाहिला, तुम्ही एक हाती किल्ला लढवला, आपण चांगल्या प्रकारे तो सामना जिंकला. आनंदवाडी संघाच्या विरोधात अनेक वेळा आज सामने झालेले आहेत. नाणेफेकीचा कौल जिंकला असता तर काय निर्णय झाला असता? मी सुद्धा क्षेत्ररक्षण घेतलं असतं. निश्चितच जरी नाणेफेक हारला असेल तरी फिल्डिंग करण्याचा या ठिकाणी या तुमच्या बाट्याला फिल्डिंग आलेली आहे. कोणकोणते गोलंदाज ज्यावर जास्त विश्वास ठेवून कमीत कमी धाबा देण्याचा प्रयत्न राहील? मी स्वतः आहे, संकेत आहे, दत्ता भाऊ आहे आणि सुभाष भाऊ आहे. मगाच्या सामन्यामध्ये तुम्ही बघितले चांगली गोलंदाजी केली. या सामन्यामध्ये सुद्धा तोच प्रयत्न असेल आमचा, कमीत कमी धावत रोखण्याचा प्रयत्न आम्ही करू. नक्कीच नक्कीच. आनंदवाडी संघाचे कॅप्टन या नियोजनाबद्दल आणि बाळामती सरांबद्दल काय म्हणाल? खूप छान नियोजन आहे आणि मुरबाड तालुक्यात मला वाटतं ही तिसऱ्यांदा नाईटची स्पर्धा होत आहे. थँक्यू सो मच. आमच्या मान्यवरांना विनंती, आपण व्यासपीठावर जायचं आहे. दोन्ही संघाचे संघनायक खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. प्रेक्षको, नाणेफेकीचा कौल जिंकलाय टीम आनंदवाडी संघानं आणि पुन्हा एकदा पारंपरिक पद्धतीच्या विरोधात निर्णय घेतलाय. बॅटिंग करण्याचा फिल्डिंग करावी लागेल टीम कदमखांडे संघाला. आपण बोलतोय मॅच कडे. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये.